हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा सीन असा आहे की आत्ता वाजता दुपारचे 12 आणि आम्ही फायनली रेडी वगैरे झालो आहोत. तर आम्ही चाललो आता एका डान्सच्या स्टुडिओमध्ये, कारण की आम्हाला सॉंग्स एडिट करायचे आहेत आमच्या डान्ससाठी. तर आता तिथेच जातो आहे आणि आमचं आत्ताशी आवरले. आम्ही उठलो होतो कारण की 11 वाजता. टेन्शन आहे म्हणून लग्न करू नये. माझे लग्न करावं तर स्वतःने कामं करावे, दुसऱ्यांना करायला नाही सांगावे. बिचारे आम्ही ती शादी हो जाए. तेच ना, पहिले लडका ढूंढ मेरे लिए. तेरी नहीं बोल रही मैं, तूने तो. सो गाइस, चला आम्ही तुम्हाला दाखवतो आमची डान्स प्रॅक्टिस कशी झाली आहे. तर ही आहे आमची नवरी, बघा किती सुंदर दिसते. तर बघा, हे आमची एडिटिंग वगैरे करून देतात भावेश कुमावत सर. भावेश कुमावत सर. माहित नाही काय तिथे आमचे किती झाले टेक होणार आहे. आमची बघा हिरोईन बोलते काहीतरी आणि आमचे एडिटर हाय. तर गाईच, आता ही आहे माझी नऊवारी. तर आम्हाला ही ड्राय क्लिनिंगला टाकायची आहे, तर तिथेच चालू आहे आम्ही आणि आमचं इथे एडिटिंगचं काम झालेलं आहे. आणि हा होता स्टुडिओ. तर आम्ही आता आलो इथे ब्लाऊजची फिटिंग करायला, मी आणि माझे फ्रेंड्स इन द सेन्स रिलेटिव्स. आता बघू किती वेळ लागतो इथे. तर गाईज बघा, आम्ही घागरा बिगरा घेऊन चाललो आहे आता. आम्ही प्रॉपर इंडियन वेडी सगळं मॅनेजमेंट करणार आहे. आमच्यामुळे लग्न थांबून जाणार तर आम्ही काही काम नाही करत, अशी सध्या आमची परिस्थिती. गाईज ठोकली. आता आम्ही आलो आहे एका पार्लरमध्ये आणि आमच्या मॅडमला करायचे काहीतरी हेअरचं बुटॉक्स का काहीतरी, मलाच नाही माहिती, तर करूयात. आता वाजता आहेत दुपारचे 1:45 आणि आम्ही इथे थांबलो एका नाश्त्यासाठी. आम्ही आता 2:45 वाजता. हो, आमचं जेवण बाकी आहे, आम्हाला खूप सारे कामं आहेत अजून. तर नाश्ता करायला तर करतोय नाश्ता. तर हा आहे आमचा वडापाव आणि आता आम्ही खाणार आहेत आणि नंतरचं माहीत नाही. लग्नाची तयारी. तर आमची हिरोईन बघा आता काहीतरी चाललंय तिचं, माहित नाही काय. ये देखिए हमारे राधिका का हेयर कट. लुक गाइस बताओ. अच्छा तो लग रहा है. पीछे से दिखाओ कैसे हो रहा है. फेस फ्रेमिंग है. ओह, ऑल द क्रेडिट्स गोज टू हिम. वेलकम. तो हमारी हीरोइन देखो और मैं. तू ऑलरेडी हिरोईन आहे ब्रो, मैं नहीं, तीसरे बन गई है. ओह, सो गाइस, आम्ही आता पायी चाललोय घरी. दिलं पाहिजे आपल्याला. एवढे सुंदर फुली चालतायत, एवढं उन्हात आणायचं, त्यांना दया आली पाहिजे. कोण आहे भाऊ जिसे मुझे मुड़ के नहीं देखा. पण हा, आम्ही चाललोय तृप्ती मावशीकडे माझा लेहंगा घ्यायला. साईडने आधी रॉंग साईडने टाक, तिथून क्रॉस कर. हे बघ, तिथून पुलावर जायचं. आणि इकडे का तिकडे? इकडे पूल कुठे चढ़ता, इथे उतरतोय ना पूल. कैसे ब्लॉगर है गाइस, जिसको ये भी पता नहीं कि पुल पे चढ़ना है या उतरना है. चढायचंय का? नहीं, उतरायचं आहे. राजीव का मिशन सक्सेसफुल. देखो ये डाकू कहाँ से आ रहे ये पता नहीं. तर आता आम्ही घेणार आहे चहा आणि चालली आता इव्हिनिंगची तयारी. बघा हे सगळं. आम्ही आता चाललोय आमच्या माऊच्या घरी आणि हे आमचं लग्न घर बघू शकता तुम्ही. इथे खूप सारे पाहुणे आहेत, पण आता आम्ही चाललोय जुगाड करून, कारण की आम्हाला आवरायचं नाही आमचं मेकअपचं सामान जरा. चलो मुन्नू. सो गाईज, आता मी पूर्णपणे रेडी झालेली आहे, कारण की आज आहे संगीतचा कार्यक्रम. इग्नोर द बॅकग्राऊंड. तिथे गेल्यावरती तुम्हाला समजेल की कसं काय होतं सगळं डेकोरेशन वगैरे. तर बघूयात. तर गाईज बघा, इथं चमचम करता है ये नशीला बदन. तर गाईज आता वाजता आहेत रात्रीचे 7:30 आणि फायनली आम्ही सगळेजण रेडी झालोय. मी घातलाय हा येलो ड्रेस, हिने घागरा, यांची मुन्नू हिने पण घातलाय घागरा. तर गाईज आम्ही आता फायनली इथे पोहोचलो आहोत आणि आम्ही करतोय इथे एंट्री. लेट्स सी द हॉल, हाऊ इज इट. ओ माय गॉड, सी द डेकोरेशन. किती मस्त केलंय हे सगळं त्यांनी. मम्मी आता
फायनली प्रोग्रामला आलेली संगीच्या सिंगर सो मच. पण आता ती आलेली आहे. तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा. प्रेम दीवाना रसीला चाँद दिखती है हाय रब्बा. माझ्या मम्मीच्या मामाची मुलगी किती म्हणजे असं मला लक्षात राहणार आहे आता. एवढी सुंदर वाटत म्हणजे निर्माची अट जरी झालेली असली तरी पण संतोष मावशी आहे. सो मावशीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मुश्किल बाबा बड़ी मुश्किल थोड़े थोड़े गल पे दिखाला काला. तर ही आहे आमची ब्युटिफुल ब्राईड आणि हे आमचे नवरदेव. दे आर मम्मी लुकिंग कुठे? सो ब्युटिफुल. इसी बगल में जो बैठी है दुल्हन की वही तो मेरी स्वीट हार्ट है. तुम हो तो सुबहानी तुम हो तो जाने को तैयार मच ले मुझसे जग कहे धागा की पहचान है. जिसे पढ़ती हूँ मैं सुबह जाओ सारे मूड बनाए और रजनी सनम सामे आइसक्रीम खा रही थी. कचरा निकाल. माझी नवसाची ग अप्सरासाची इंद्राची ग. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नक्की त्या नक्कीनं मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी. त्या दिवसापासून तुमचे प्रेम तुमची काळजी तुमची माया कधीच कमी झाली नाही. भावेश ने तुम्हें प्रपोज कैसे किया? I love you. उससे शादी करोगी? मैंने कहा नो. उसने बोला प्लीज. मैंने कहा नो. उसने बोला प्लीज. मैंने कहा ओके. अगर कोई एक टांग पे खड़ा हो जाए तो क्या ही कर सकते हैं. और फिर क्या हुआ? हो गया मैं चली देखो प्यार की गली मुझे रोके ना कोई. मैं चली यूं नजरे ना फेरो तुम मेरे हो मेरे तुमने ओ रंगीले ऐसा जादू किया पिया पिया बोले मत वाला जिया. याद तुमने
गाईज असाच होता आजचा ब्लॉग. ॲक्च्युली माझा फोन स्विच ऑफ झाला होता बिकॉज मी खूप जास्त लोकांचे व्हिडिओज कॅप्चर केले. आय लव्ह टू कॅप्चर थिंग्स अँड ब्युटिफुल इव्हेंट्स, कारण की तशीच एक आपली मेमरी पण राहते. तर असाच होता आजचा ब्लॉग. आता उद्या परवा काय इव्हेंट्स होणार आहे मला माहीत नाही आहे. म्हणजे उद्या तर हळद असेल आणि परवा लग्न असेल, वैदिक पद्धतीने लग्न करणार आहोत आम्ही. तर असाच होता आजचा ब्लॉग. जर आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूच परत नवीन एका ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.